नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मी तात्या निकम. मी आलो आहे नागपूर या ठिकाणी कामठी या क्षेत्रामध्ये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कामठी या ठिकाणी मी व माझे सहकारी भेट देण्यासाठी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. हे समोरच आपल्याला सांस्कृतिक भवन दिसत आहेत. हिरवळीने असं नटलेलं सुंदर असे झाडी वगैरे आणि हिरवळ असं क्षेत्र आपल्याला मनमोहक करत आहेत. आणि पुढे हा प्रवेशद्वार आहे. या ठिकाणाहून या सांस्कृतिक भवनामध्ये आपल्याला प्रवेश करता येतो आणि हे माझे सहकारी या ठिकाणी येत आहेत. या ताई या ठिकाणी सेवादारी आहेत आणि बरेच वर्षापासून ते या सांस्कृतिक भवनामध्ये सेवा देत आहेत. सुंदर असं हे सांस्कृतिक भवन. आता आतमध्ये आपण बघणार आहोत. ताईंनी सगळ्यांना जय भीम केलेलं आहे आणि हे माझे सहकारी आता आतमध्ये प्रवेश करत आहेत. आपण बघू शकतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा बसलेला पुतळा आहे आणि हा एवढा मोठा घुम्मट असून हा प्रवेशद्वार आहे आणि बाजूलाच बाहेर पडण्याची ही जागा आहे. विशेष म्हणजे हा स्टॅच्यूची उंची 20 फूट आणि वजन 1 टन 800 किलो एवढं आहे. या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. सुंदर छान असा हा स्टॅच्यू आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. हा आसनाकृती पुतळा आहे. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. हे यातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी मनाला मोहक करणारं असं हे दृश्य आपण बघू शकतोय. आता आपण आलो आहेत सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर आणि इथून पुढे आपण जाणार आहोत ड्रॅगन पॅलेस बघायला. जवळच आहे पण तरी मी तुम्हाला या ठिकाणी एक फलक दाखवणार आहे की या ठिकाणी स्थापना कधी झाली, कोणी केली, काय केले ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हाच तो फलक. सांस्कृतिक भवनाची स्थापना उद्घाटन करण्याचा लावण्यात आलेला हा फलक आहे. आणि समोरच हे आपल्याला दिसतंय सांस्कृतिक भवनाच्याच अंडरमध्ये असलेलं हे उपहारगृह आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व अनुयायांना चहा, अल्प उपहार, जेवण याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. अजून याचं थोडंसं काम बाकी आहे. आपण बघू शकतो किती सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडींनी नटवलेलं हे गार्डन. या गार्डनमुळे
सुंदर असा दिसणारा हा परिसर आहे. या ठिकाणी छान अशा कलाकृतीमध्ये या उपाहारगृहाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी हा एक फलक लावण्यात आलेला आहे. सुंदर अशी कलाकृतीने बांधकाम केलेलं आहे उपहारगृह आपण बघत आहोत. आणि इथून जवळच बाजूलाच असलेला हा ड्रॅगन पॅलेस. या ड्रॅगन पॅलेसमध्ये आता मी प्रवेश करत आहे आणि पुढील माहिती मी आपल्याला देणार आहे. या प्रवेशद्वारामधून मी प्रवेश केलेला आहे. ड्रॅगन पॅलेस हे बुद्ध विहार महाराष्ट्राच्या नागपूर येथील कामठी येथे बांधण्यात आलेले आहे. ह्या विहाराची स्थापना 1999 मध्ये झाली असून ह्या विहाराचे संपूर्ण क्षेत्रफळ हे 10 एकर जागेवर बांधण्यात आलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील बुद्ध मूर्ती ही एकाच चंदनाच्या झाडाच्या ठोकळ्यापासून बनवण्यात आलेली आहे. ड्रॅगन पॅलेस याला लोटस टेम्पल म्हणून म्हणजेच कमळ विहार म्हणूनही ओळखले जाते. ड्रॅगन पॅलेसच्या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. असं या ड्रॅगन पॅलेसचं बांधकामाची कलाकृती आणि वैशिष्ट्य आहे. आता आपण हळूहळू आतमध्ये जातोय. ड्रॅगन पॅलेसचे व्यवस्था म्हणजे सुलेखा कुंभारे आणि नोरिका ओगावा यांच्या संकल्पनेतनं हे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे किंवा बांधण्यात आलेलं आहे. नारिका ओगावा हे जपानच्या एका व्यावसायिक कंपनीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी या ठिकाणी ही जागा विकत घेऊन विहार बांधण्याचं काम त्यांच्या संकल्पनेतनं निर्माण झालेलं आहे. सुंदर असं निसर्गाने नटलेला हा परिसर जवळजवळ 10 एकर हे क्षेत्रफळ आहे. फुलझाडी, वेली आणि हिरवगार असं सुंदर निसर्ग दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. आपण बघू शकतोय या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस. सुंदर असा हा परिसर. आणि आता आपण आलो आहोत ड्रॅगन पॅलेसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर. या ठिकाणी टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपण त्या फरशीवर चालू शकत नाही. त्यासाठी त्यांनी खास एक व्यवस्था केलेली आहे. एक कपडी पट्टा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आजूबाजूने सुंदर अशा फुलांनी सजवलेला हा रस्ता आपण बघू शकतोय. हे वरती जाण्यासाठी हा मार्ग आहे. आणि आता आपण आलोय ड्रॅगन पॅलेस यांच्या मुख्य द्वाराजवळ. हे आहे
ड्रॅगन पॅलेस. आणि आता आपण बघतोय हा आतील भाग. बाजूनेच हे माझे सहकारी तेही माझ्याबरोबर येत आहेत. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ही सगळी कलाकृती या ठिकाणची सर्व पद्धतीने जे काही परिवर्तन होतं ते जपानवरनं केलं जातं आणि जपानच या संस्थेला पूर्ण हाताळत आहे. बघू शकतोय आतमध्ये सुंदर असा मनमोहक असलेला हा ड्रॅगन पॅलेस आणि समोरच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची ही मूर्ती आहे. खूप मोठा हा ड्रॅगन पॅलेस आहे. या बाजूने आपण बघू शकतो की हा समोरील बाहेर जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणाहून आपण बाहेर निघू शकतो आणि हा समोरचा प्रवेशद्वार आहे. सप्लीमेंट या फिर फेक प्रोटीन डेवलप हुआ है. आणि हा पूर्ण परिसर ड्रॅगन पॅलेसचा आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा त्याचा बाहेरील परिसर आहे. पूर्ण ड्रॅगन पॅलेसला असा सर्कल केलेली ही जागा आहे जी आपल्याला चालताना आजूबाजूचं केलेलं शोभीकरण आपल्याला बघायला मिळते. सुंदर अशी कलाकृती आणि नागपूरची ओळख असलेलं हे ड्रॅगन पॅलेस. सुंदर असे काचांची कलाकृती करण्यात आलेली, त्यातूनही सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. आणि आता आपण या ड्रॅगन पॅलेसच्या पाठीमागे जातोय आणि त्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूलाही एक सुंदर असं झाडींचा मध्ये असलेला हा एक पॅलेस आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. सुंदर अशी कलाकृती आहे. मित्रांनो, नक्कीच